नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इंग्रजी विषयाची पहिली कविता इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही शिकणार आहोत, गाणार आहोत आणि या कवितेवरील स्वाध्याय सॉल्व करणार आहोत. तर सुरुवात करूयात. 1.1 इट्स स्मॉल वर्ल्ड. इट्स वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. It's a world of hopes and world of fears. There is so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. It's 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 small world. It's small world. There's just one moon and one golden sun, and smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's small world after all. 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 It's small world. It's small world. या कवितेचे कवी आहेत रिचर्ड एम शेरमन अँड रॉबर्ट बी शेरमन. हे अमेरिकन बंधू यांनी हे गीत लिहिलेलं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. समटाइम्स यू मीट द सेम पीपल in an unexpected place or find out that they are connected to people you know. The words "It's small world" are used to show your surprise on such an occasion. In this poem, the words are used to tell us that all human beings are alike. की या कवितेमध्ये हे जग खूप लहान आहे आणि आपण सर्वजण एकमेकांशी जोडलेलो आहोत. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये राहणारे सर्व मानव हे एकच आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत ही एकसारखीच आहे. त्यामुळे आपण सर्वांमध्ये वेगवेगळेपणा असला तरी सर्वांच्या भिन्नतेमध्ये एकता आहे, हा संदेश या कवितेमध्ये दिलेला आहे. आता या कवितेचं स्पष्टीकरण पाहूयात. इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे लहान जग. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and world of fears. There is so much that we share that it's time we are aware. It's small world after all. की या जगामधलं हसणं, जगामध्ये कुठेही गेलो आपण तरी सगळ्यांचं हसणं हे सारखंच आहे. जगामध्ये कुठे गेलो तरी सर्वांचं रडणं हे सारखंच आहे. जगामध्ये कुठेही गेलो तरी होप्स, आपल्याला जगण्यासाठी आशा हवी असते आणि या आशा सर्व जगामध्ये सारख्याच आहेत. सर्व जगामध्ये आपण कुठेही गेलो तरी सगळ्यांना वाटणारी भीती ही सारखीच आहे. आपल्याकडे भरपूर काही शेअर करण्यासारखं आहे आणि आत्ता आपल्याला हे जाणून होतंय की आत्ता आपण अवेअर झालो या बाबतीमध्ये की हे जग कसं आहे, हे जग खूप लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. There is just one moon and one golden sun. की या जगामध्ये एकच मून आहे आणि एकच सूर्य आहे, एकच चंद्र आणि एकच सूर्य आहे. And a smile means friendship to everyone. आपण बघून जर स्माईल केले तर आपले एनिमी खूप कमी राहतील. आपण हसलो तर ऑटोमॅटिक आपली फ्रेंडशिप समोरच्या व्यक्तीबरोबर होते. म्हणून जर आपण हसलो तर आपली फ्रेंडशिप ही कोणाशीही होते. त्यामुळे स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. दो द माउंटन्स डिवाइड अँड ओशन्स आर वाईल्ड, इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. की जगामध्ये आपल्याला खूप उंच उंच पर्वतरांगा दिसतात की ज्याने हे जग डिवाइड केलंय. की ओशन्स असतील, ओशन्स खूप मोठे आहेत पण आज आपण हे समुद्र पार करून, हे महासागर पार करून बाकीच्या देशांशी कनेक्ट झालेलो आहोत. म्हणजे पर्वतरांगा कितीही उंच असतील, ओशन्स कितीही मोठे असतील तरी हे जग काय झालंय, एकमेकांशी कनेक्ट झालेलं आहे. त्यामुळे हे जग कसं आहे, खूप स्मॉल झालेलं आहे की आता आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोहोचू शकतो. सो द पोएट सेड इट्स स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स स्मॉल वर्ल्ड. आता आपण या कवितेवरील क्वेश्चन आन्सर्स सॉल्व करूयात. Question number 1
आहे की यू हॅव टू सिंग दिस पोएम इन रिदम. आधीच आपण पोएम सिंग केली होती, तर तुम्ही त्याचा सराव करावात. क्वेश्चन नंबर 2, नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. ॲड वन मोर रायमिंग वर्ड्स टू ईच पेअर. टीयर्स, फियर्स, cheers. Share, aware, care. Sun, one, run. Divide, wide, hide. Question number 3. Guess the meaning of the following lines. First line, it's a world of laughter. The line, it's a world of laughter means that laughter can be heard in any corner of the world. It means that there is happiness to everywhere. की जगामध्ये कुठेही गेलं, लाफ्टर म्हटलं की तिथे आनंद आहे असंच आपल्याला जाणवतं. सेकंड, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. अ लाईन, अ वर्ल्ड ऑफ टीयर मीन्स दॅट एव्हरी पर्सन क्राईज ॲट सेम पॉइंट इन हिज और हर लाईफ. टीयर्स विच ट्रान्सलेट टू सॉरो और पेन can be found in every corner of the world. की अ वर्ल्ड ऑफ टीयर्स मीन्स की जगामध्ये आपल्याकडे अश्रू कधी येतात डोळ्यामध्ये, जेव्हा आपण दुःखी असू तेव्हाच आपल्या डोळ्यामधून अश्रू येतात, किंवा आपल्याला खूप वेदना होत असतील तरच आपल्या डोळ्यामधून अश्रू येतात. त्यामुळे जगामध्ये कुठेही गेलं, अश्रू असतील तर तिथे वेदना असतात किंवा दुःख असतं. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. The line, it's world of hope means that no matter how bad a situation is, one can always find a will to survive. There is still hope and goodness in this world, no matter where we are. It's a world of hope means की जगामध्ये आपण कुठेही असलो तरी, कितीही बॅड सिच्युएशन असेल तरी पुढे आपल्याला आशेचा किरण असतो, आणि हा आशेचा किरण आपल्याला जगण्याची उमेद देत असतो. त्यामुळे आपण जगामध्ये कुठेही असो तरी सुद्धा आपल्यामध्ये होप्स असले पाहिजेत. अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. अ लाईन, अँड अ वर्ल्ड ऑफ फियर मीन्स दॅट एव्हरीवन इन धिस वर्ल्ड हॅज सम ऑर अदर फियर. इट्स नॉट कम्प्लिटली सेफ वर्ल्ड. देर आर डेंजर्स अँड निगेटिव्ह थिंग्स हॅपनिंग ऑल द टाइम, विच मे वेरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. की जगामध्ये कुठेही गेलं तरी आपल्याला, आपण रोजच आनंदी नाही राहू शकत, तर आपल्या आयुष्यामध्ये काही डेंजर गोष्टी येत असतात, काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याबरोबर होत असतात. त्यामुळे आपल्याला त्याची भीती वाटत असते, आणि ही भीती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. प्रत्येक माणसाला वाटणारी भीती ही वेगवेगळी असू शकते. क्वेश्चन नंबर 4. द पोएम सेज, अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. गिव्ह examples of other actions or gestures that means the same in all parts of the world. Give 3 examples of gestures or actions that we have specific meaning only in certain regions. One such example would be the thumbs up. की इथे आपल्याला जगामध्ये सर्व ठिकाणी ज्या काही ॲक्शन आहेत त्यांचं मीनिंग सेम असेल अशा 3 गोष्टी सांगायच्या आहेत, किंवा 3 ॲक्शन्स किंवा जेस्चर्सचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत, आणि 3 ॲक्शन आणि जेस्चर्सचे एक्झाम्पल द्यायचे आहेत की ज्यांचं मीनिंग कंट्री वाईज डिफरंट होत असेल. फर्स्ट, ॲक्शन और जेस्चर्स दॅट मीन्स इन द सेम ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. क्लॅपिंग. क्लॅपिंग इज यूज ॲज अ फॉर्म ऑफ ॲप्रिसिएशन और अप्रुव्हल. आपल्याला जर एखाद्याचं कौतुक, प्रशंसा करायची असेल तर आपण क्लॅप करतो. जगामध्ये कुठेही ॲप्रिसिएशन करण्यासाठी क्लॅपिंग केलं जातं. श्रग. अ श्रग, लिफ्टिंग वन्स शोल्डर अप, इज वाइडली यूज टू कन्वे द समथिंग इज नॉट अंडरस्टूड और नॉट नोन. की आपण दोन्ही खांदे उंचावतो, की याचं मीनिंग काय होतं की आपल्याला हे समजलं नाहीये. Thumbs down. It gesture used to reject an idea or discourage something from doing something. की thumbs down, जसं thumbs up आपण एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी करतो, तर thumbs down आपण एखादी आयडिया रिजेक्ट करण्यासाठी किंवा त्याला डिस्करेज करण्यासाठी करतो. आणि जगामध्ये सगळीकडं सेम आहे.
actions or gestures that have specific meaning only in certain region. First, namaste. Namaste is used while greeting people in India. Okay sign. The hand gestures where thumb and finger are joined and other three fingers are open is usually used widely to say okay, but it symbolizes money in Japan and zero in France and Belgium. Fist and hand salute. The fist of hand covered with a palm and the other hand used by the Chinese to greet someone, congratulate or say thank you. Next question. The following sentences were heard in school on first day. Use these expressions to prepare simple conversations between two or more speakers. You may use the same expressions more than once and add your own lines. Form pairs of groups and present the conversation in the classroom. Write down 3 of the conversations you have prepared, presented, heard. इथे तुम्हाला लाइन्स दिलेल्या आहेत आणि याच्यावरून तुम्हाला हे यूज करून कॉन्व्हर्सेशन प्रिपेअर करायचे आहेत. ॲटलिस्ट 3 कॉन्व्हर्सेशन तुम्ही प्रिपेअर करायचे आहेत. इथे काही दिलेली आहेत पण तुम्ही तुमचे स्वतःचे कॉन्व्हर्सेशन प्रिपेअर करा. थँक्यू.